सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। हेलो हेलो काय करा असा खुला चलाव जायचे। हेलो थोडं थोडं वाले पहा। राहो आता हेची ध्यान, राहो आता हेची ध्यान, हेची ध्यान, राहो आता
आता हात लावू नको. देग पावे देग पावे पूजी देग पावे देग पावे देग पावे
हेची ध्यान डोळा मन लंपट कोंडू कोंडूने धरीन जीवे देह भावे पूजीन होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी कोंडू कोंडूनी धरीन जीवे देह भावे पूजीन तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या कोंडू कोंडूनी धरीन जीवे देह भावे पूजीन विठाला
शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता हृदये आपुले सौफाळुनी आभले वरी बैसौ पाऊले. श्री गुरूंची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा बहुतेक कीर्तन ऐकणाऱ्या कोणाच्याच पाठ नसलेला. हा अभंग घेतल्यावरही काही भजने मोबाईल काढतात. त्यांना घालीन लोटांगण म्हणायचं. रोज म्हटल्या जाणारा साधा सोपा सरळ पण थोडासा अर्थदृष्ट्या आपण दुर्लक्षित केलेला अभंग आहे. विठाला जगज्जननी आदिशक्ती महाकालीचा दरबार आहे. या पवित्र दरबारामध्ये परमवंदनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरू देवई माय यांनी अनेक वर्षे सेवा केली आणि त्यांची सेवा आपण सगळे करत आहोत. 52 वर्षे झाली. 52वा पुण्यतिथी सोहळा परमादरणीय परमश्रद्धेय मठाधिपती तुळशीदासजी महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या कृपाछत्राखाली आईसाहेबांच्या पवित्र दरबारामध्ये उपस्थित सर्व परिसरातील भाविक मंडळीच्या सहकार्यातून सहभागातून आणि आपल्या भागातले सगळे थोर थोर गुणीजन मंडळी, दोन्ही मृदंग रत्न आमचे प्रमोदजी महाराज आहेत, विनायकजी महाराज आहेत, आपल्या परिसराचं हे वैभव आहे. मृदंग वाजवणं वेगळं, मृदंग बोलणं वेगळं. यांच्या हातून मृदंग बोलतो. असे 2 गोष्टी मी नेहमी सांगत असतो. मृदंग बोलला पाहिजे आणि गाणं वाजलं पाहिजे. ज्यांचं गाणं वाजल्या जातं अशी सगळी गुणीजन मंडळी आमचे भजन सम्राट कैलासजी महाराज आहेत, आमचे प्रल्हाद भाऊ आहेत, इकडं पिंटू भाऊ आहेत. आता तरुण पिढीमध्ये आमचा सुरंजन आहेच आहे, त्याला भैरवी द्या बरं का, चांगला म्हणतो. सगळी गुणवान मंडळी, अनंत महाराज आहेत. दाढी वाढवली तर ओळखू येईना नाही, चांगला आहे. सगळेच तुम्ही बहुश्रुत मंडळी आहात, माता भगिनी, ज्येष्ठ मंडळी, तरुण बांधव, सर्वांच्या उत्स्फूर्त सहकार्य सहभागातून चाललेला हा भव्य सोहळा अंतर्गत आईसाहेबांच्या दरबारातली सप्ताहाची ही 2ऱ्या दिवसाची सेवा. विठाला परमात्म्याची 2 रूप शास्त्रानं मानली आहेत. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. व्यक्त आणि अव्यक्त तूची एक निभ्रांत. भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. अव्यक्त नाम निर्गुण आणि व्यक्त नाम सगुण. आपल्याला आज निर्गुणाकडे जायचं नाही, सगुणाचं चिंतन करायचं. आई साहेब इथं सगुण रूपात आहेत, दुसऱ्या आई साहेब इथं सगुण रूपात आहेत. त्या सगुण भगवंताची प्राप्ती कशानं करायची या दिशेनं आजचं कीर्तन आपल्याला करायचं आहे. भगवत प्राप्तीला अन्य काहीच लागत नाही. काही नलगे एक. मला त्याच्यावरही वेळ द्यायचा नाही, सगळ्यांचे प्रमाण पाठच आहेत. भावो ही विद्यते देवो तस्मात भावो ही कारण. शास्त्रानं अनेक भाव काढत असताना त्यातल्या 5 भावाचं विशेषत्वानं चिंतन केलंय. भगवत प्राप्तीसाठी लागणारा भाव 5 भाव आहेत बाबा त्याचे. एक शांत भाव आहे, दुसरा वात्सल्य भाव आहे, तिसरा दास्य भाव आहे, चौथा कांत अथवा माधुर्य भाव आहे आणि 5वा सख्य भाव आहे. एका भावाचं चिंतन करत करत आपण अभंगात प्रवेश करू. पहिला शांत भाव आहे. शांत भावानं भगवंताची भक्ती करणं म्हणजे निर्वैर स्थितीला जाणं. दोन्ही गोष्टी समानतेनं चालत राहणं. सुखही सारखं आणि दुःखही सारखं. सुख दुःख समान सकळ जीवाचा, किंवा भगवद्गीतेत आलेलं सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाजो. मान अपमान स्तुल्यो स्तुल्य मित्रारी पक्षयो. शत्रू मित्र सारखा. ते ओव्या फार गोड आहेत, आपल्या सगळ्यांच्या पाठ आहेत. गायी चित्र शहारू का व्याघ्राविष होणी मारू. हे नेनेची गा करू तो ये. पाणी स्वच्छ जीवन जगतं. ते असं म्हणत नाही की वाघाला मारायचंय आणि गायीला जगवायचंय. त्याच्या प्रवाहात जे जे आले त्यांना, गंगा निघाली. आता लोक म्हणतात गंगेचा प्रवास चालला, कोणासाठी चाललाय?
एक गोड वाक्य सांगतो, गंगा कोणासाठीच नाही, ती स्वतः समुद्राला जाण्यासाठी निघाली. तो का म्हणे गंगा सागर संगम. अवघ्या झाल्यावर मी आता तिच्या संपर्कात येणाऱ्याचं ती कल्याण करणार आहे. गावा मागील ओघळ, गावा मागील ओघळ, गावा मागील ओघळ, गावा मागील ओघळ, गंगान म्हणे अमंगळ, गंगान म्हणे सागराकडे. मग तिनं ओढ्याला नकार दिलाय का? तिच्यात ओढा आला, त्याला पवित्र केलंय. तिच्यात पापी आला, गंगा पापम शशिता. पुढचं जाऊ द्या. गंगा पाप निवारण, शुचित्वे शुची गंगा होय. आणि पाप तापही, पाप ताप निवारण करत ती निघाली. कडला आलेल्या गावांना सुजलाम सुफलाम केलंय. आणि कोणी तिची आडवाआडवी केली तर मग ती गावात घुसणार आहे. तो तिचा दोष नाही. का फेडीत पापता पोखित तिरीचे पाद, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. वा, सरांचे इथं 101 विद्यार्थी म्हटले. ज्ञानेश्वरीवर सरांचं प्रेम आहे. आणि आम्हाला असा एक श्रोता जरी मिळाला ना बाबा, बस कीर्तन आमचं कडीला गेलं. ज्ञानेश्वर आम्ही ओव्या सांगाव्यात आणि श्रोत्यांनी प्रसन्न चित्तानं ऐकाव्यात, जीव आवळून टाका वाटतो महाराज. नाही तर काय काय ठिकाणी ओवी काढली की लोक असं बघत येत, उपरनं सोडून फाशी घ्या वाटते. आपली संस्थानाची पवित्र परंपरा आहे. बघा, जी ही द्वंद्वाधिक दुराविली, हे सगळे द्वंद्व आहेत. सुख दुःख, निंदा स्तुती, मान अपमान, मित्र वैरी, ह्या द्वंद्वाच्या पलीकडे जाणं म्हणजे शांतभाव. बरं, परिस्थिती काय निर्माण होईल सांगता येईल का? 2 तोला मोलाची वाक्य आहे का? कसल्याही परिस्थितीत ज्यांची मनस्थिती ढासळत नाही त्यांना शांती ब्रह्म म्हणायचं. विठाला बरं, परिस्थिती काय सांगून येणार आहे का महाराज? आता तुम्हीही प्रवास करता, आम्हीही प्रवास करतो, ही गुणीजन मंडळी प्रवास करते. प्रवासात आपल्याला प्रत्येक वेळेला चांगलेच लोक भेटतात का? तुम्ही फिरताच ना. परिस्थिती काहीही होऊ द्या, मनस्थिती ठीक राहिली पाहिजे. माझ्या जीवनात एक घडलेली गोष्ट सांगून जातो. एकदा संगमनेरच्या एसटी स्टँडवर मी उभा होतो. रात्री 9 ते 11 कीर्तन होतं तिथं जवळ 12-13 किलोमीटरवर. गाव आहे टाहाकारी म्हणून. रात्री 7ला मी उभा, मला घ्यायला कार्यकर्ता आलेला, माझी सुटकेस त्याच्या हातात. त्यावेळेला गाडी वगैरे नव्हती, एसटीचा प्रवास. मुक्कामाला जाणाऱ्या गाडीची मी वाट पाहत होतो. आता आपण सगळे एसटीनं फिरलेले माणसे, मुक्कामाला जाणाऱ्या गाडीला किती चांगले प्रवासी असतात माहित आहे ना? सगळे हबहपच असतात. अर्धे तर मोंड्यातूनच झुलत येत. त्या गाडीची वाट मी पाहत होतो. 70 प्रवासी बाबा त्याच गाडीची वाट पाहत होते. शेवटची गाडी म्हणल्यास गर्दी राहतेच. आणि त्याच गाडीची वाट एक मावशी पाहत होत्या. मावशी एकट्या नव्हत्या. मी फक्त खुणा सांगतो, बाळा तुम्ही आकडे मोजा. लहान लेकर हे इकडे उभे होते ना 2-3, हा छोटे छोटे, तुम्ही आकडे मोजा, मी खुणा सांगतो. आणि सगळेच मोजा ना.
त्या बाईच्या उजव्या कडेवर एक लेकरू होतं, डाव्या कडेवर एक लेकरू होतं, उजव्या खांद्यावर एक, डाव्या खांद्यावर एक, उजव्या हातात 3, डाव्या हातात 3, समोर 3, पाठीमागं 3. किती झाले? मोजले नसते तर बक्कळ म्हणा. लय मट्टे होते म्हणा, मायंदळ होते म्हणा, पुष्कळ होते म्हणा. एवढे लेकरं घेऊन बाई प्रवास करायला निघालेली. आता वैतागली होती, शिव्या देत होती. कंडक्टरला शिव्या, ड्रायव्हरला शिव्या, डेपो मॅनेजरला शिव्या. तिच्या समोरून कोणी गेलं की 2-3 खमंग देत होती ती. मी आपलं लांब उभा राहून ते कौतुक पाहत होतो. तेवढ्यात ती एसटी येऊन उभी राहिली. आता सगळे लोक एसटीकडे निघाले. आमचा कार्यकर्ता हुशार, आणि शक्यतो महाराजाची व्यवस्था करणारा हुशारच असतो. त्यानं म्हटलं, महाराज तुम्ही फक्त रांगेतून गाडीत चढा, जागेचं मी नियोजन लावतो. सुटकेस घेऊन चढलं महाराज ते ड्रायव्हरच्या साईडनं, कॅबिनमधून. बरोबर कॅबिनमधून मध्ये गेलं, उडी टाकली, मागं आलं. बरोबर 2 माणसं सीट त्यानं पकडली. सुटकेस वर ठेवली, सीटवर बसलं. मी आपलं रांगेत उभा राहिलो. सरकत सरकत मी गाडीत पोहोचलो. वाट करत करत मी तिथवर गेलो. कार्यकर्ता हुशार होता, पण जरा जास्तीचा हुशार होता. स्वतः खिडकीला बसला आणि मला म्हटलं इकडून बसा. म्हणजे हे कार्यकर्ते असे असतात. मी आपलं बसलो, जागा मिळाली, बस झालं म्हटलं. 70 लोक गाडीत चढले, आणि तेवढे लेकरं घेऊन ती मावशी तेवढ्या गोंधळात गाडीत घुसली. गाडीत आल्याबरोबर तिनं पायरीतल्याला एक खमंग दिली. त्यानं म्हटलं सारखा मावशीला पुढं जाऊ दे. आता तिचा तो आवेश पाहून कोणीच अडवलं नाही. वाट करत करत मावशी सरकत 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 नेमकी तिथं आली जिथं मी बसलो होतो. मला एका दमात 25 अभंग आठवले. उजळले भाग्याता, भाग्याचा उदय, पुण्य फळले बहुता दिव. हे सगळे अभंग एका दमात आठवले मला. बहुता सुकृताची विठ्ठली नाही म्हणून मावशी आवडी. मावशीचं तोंड चालूच होतं. तेवढ्यात कंडक्टर आलं. त्याच्या मनानं गाडी हलायच्या अगोदर तिकीट बुकिंग केलेलं. बरं, तिकीट तिकीट तिकीट. मावशी म्हणली 1 फुल 16 हाफ. 16 होते. तुम्ही मोजले नाही, मी मोजले होते. कंडक्टर हापत झालं. म्हणला हे सारे कॅलेंडर तुझेच आहेत का? ती म्हणली मग काय उसने आणलेत का? कंडक्टर जरा दयाळू होतं, गंगाखेड तालुक्यातलं होतं. कंडक्टर म्हणला मावशी जरा डोकं ठिकाणावर ठेवून वागत जा. लग्न सरायचे दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, दिवसभर ऊन मी म्हणायला लागलंय. मुक्कामाला जाणारी गाडी आहे. अर्धे लोक गाडीत पिलेले. असल्या प्रवासाला अर्धे लेकरं घरी ठेवावेत आणि अर्धे सोबत ठेवावेत. ती मावशी म्हणली तू शहाणपणा शिकवायची गरज नाही, मलाही चांगलं कळतंय. अर्धे मी अगोदरच घरी ठेवलेत. सगळे किती होते तुम्ही घरी जाऊन लावा हिशोब. ड्रायव्हर आलं, गाडी सुरू झाली. गाडी शहराच्या बाहेर निघाली. मोकळी हवा आली. मला जरा बरं वाटलं. मी प्रामाणिक बाबा विचार केला, आपण उठून उभा राहावं आणि तिला बसायला द्यावं. माझं काय चुकलं का? मी म्हटलं आपण तरुण आहेत, ती बिचारी 16 लेकरं घेऊन प्रवास करायली, उन्हानं वैतागली आहे, तिला बसवावं ना आपण. मी प्रामाणिकपणे उठून उभा राहिलो. हात जोडून म्हणलं मावशी बसा. मावशीनं गप बसाव का? मावशी म्हणली इतकाळ काय तुझे डोळे फुटले होते का? तुला काय आता दिसले काय? माग एक विनायक महाराजासारखा सज्जन माणूस होता. म्हणलं हो मावशी, हो मावशी, हो जागा दिली त्यांनी तुम्हाला, बोलताय काय तुम्ही? ती म्हणली दिली तर दिली, त्याच्या काय बापाची दिली का? एसटीतली दिली. आता कार्यकर्ता खवळला. ए बाई तोंड सांभाळून बोल, महाराज आहेत ते. ती म्हणली असला तसला, मला काय चुलीत घालायचंय का? असल्या प्रसंगामध्ये सुद्धा जर तुमची मनस्थिती ढासळत नसेल तर तुम्ही शांत भावाचे अधिकारी झालात असं म्हणायचं. विठाला खूप श्लोक आहेत, खूप ओळ आहेत, मला पुढे जायचंय. दुसरा वात्सल्य भाव आहे. वात्सल्य भावामध्ये भगवंताला आपला लढीवाळ नातेवाईक करावा आणि त्याच्यावर आपण जीव टाकावा. विस्तार करण्यापेक्षा तुम्हाला कृष्ण अवताराच्या चिंतन, भागवत चालूच आहे. यशोदेचं आणि कृष्णाचं जे नातं आहे त्याला वात्सल्य भाव म्हणायचं. मग यशोदेनं कृष्णाला उखळाला बांधलं. भक्तिशास्त्र म्हणतं ते बांधणं नाही, ती तिनं कृष्णाची केलेली भक्ती आहे. तिनं काठी घेऊन कृष्णाला मारायला जरी धावली तरी ते मारायला धावणं नाही,
ती सुद्धा तिनं केलेली भक्ती आहे. आणि मला सांगा, ह्या दोनही गोष्टी झाल्या नाही का? तिनं कृष्णाला उखळालाही बांधलंय आणि तिनं कृष्णाला काठी घेऊन मारायलाही धावली का नाही? धावली का नाही? काठी घेऊन धावली का नाही? बारामयतीने उगारली काठी, बारामयतीने याला मारणं म्हणायचं नाही, याला पण भक्ती म्हणायचं. हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा, धावनिया धरीला करी बैसविला मांडी बाई, धावनिया धरीला करी बैसविला मांडी बाई, मुख पसरोनी करशी हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा. हाती घेऊन या काठी शिकविते जग जेठी, हाती घेऊन या काठी शिकविते जग जेठ, यमुनेची माती खास का का का, हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा. याला मारणं म्हणायचं नाही, याला रागवणं म्हणायचं नाही, याला भक्तिशास्त्र म्हणतं. यशोदेनं वात्सल्य भावानं भगवंतावर केलेलं प्रेम आहे. विठाला ती कृष्णाला देवबिव काय मानत नाही. ती काय म्हणते, हा माझा बाळ आहे. हो महिला मंडळ, तुम्हाला साधं गणित विचारतो. तुमच्या लेकराचं गारानं शेजारनी सांगू लागल्या, पटतील का तुम्हाला? आणि जिला पटल ती सखी माय असेल का? तिला सावत्र आई म्हणावं लागेल. मग यशोदा हीच भूमिका मांडते ना. यशोदा भक्कम उभी राहते कृष्णाच्या बाजूनं. हजार गवळणी, हजार तोंड, हजार गाराने, पण यशोदा एकीचंही म्हणणं ऐकून घेत. बाळस गुण गुणाचं तान, गुणाचं तान, बाळस गुण गुणाचं तान, गुणाचं तान, सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. बाळ सगुण गुणाचं. महिला मंडळ, तुम्हाला एक कडवं देऊ का म्हणायला? आम्ही पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणा, थंडी जाईल तेवढीच. तुम्ही पाठिंबा दिला तरी चालेल. आपण पुढं म्हणू उभे, बसलेले सगळे मागं म्हणू. श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा,
जेवायला होतं का बाबा आज? असं जेवल्यासारखं म्हणा नाही. बरं, सगळे आपण इथं सेवाच करणार आहे. आईसाहेबाची सेवा करायला चालू आहे. आम्ही काय गुत्त घेतलं नाही. ताकद लावून म्हणा, श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा. शाबास. याला नाही दुसरा जोडा गे, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे, गोकुळच्या नारी. शाबास. तुम्ही काला झाल्यावर म्हणा, काला झाल्यावर तुमची पंगत बसू. धन्यवाद महिला मंडळ. हे केवढा महाराज राग आहे. सगळ्या गवळणीच्या विरोधात एकटी यशोदा उभी आहे. तुम्ही लपून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे नरळत नरळत हिरळतच्या नारी. यशोदेनं हे भांडायला उभं राहणं वात्सल्य भाव आहे. यशोदेनं कृष्णावला शिक्षा करणं वात्सल्य भाव आहे. आणि कृष्णाच्या विरहामध्ये व्याकुळ होणं हे सुद्धा वात्सल्य भाव आहे. विठाला कधी कधी तिच्या समोर आहे तरी ती व्याकुळ होते. एकदा असं घडलं पहा. यशोदा कामामध्ये मग्न आहे. दधिमंथन करते. कृष्ण आले, आई काय चाललंय तुझं? आई म्हणली, बाळा याला दधिमंथन म्हणतात. यानं काय होणार आहे? यशोदा म्हणली, 2 गोष्टी होतात, एक ताक आणि दुसरं लोणी. कृष्ण हसले, म्हणले, येडी, तू जर मंथन केलं तर ताक आणि लोणी 2च गोष्टी निघतात. पठ्ठ्यानं जर मंथन केलं तर 14 रत्नच बाहेर काढत असतो. आला मोठा रत्नावाला, म्हणले, हो इकडं. रडायला लागले. नंद बाबा आले. का रडतोय? यशोदा म्हणली, मंथन करू दे म्हणतोय. म्हणतोय तर दे ना, एक लेकरू सांभाळता येईना तुला. यशोदा म्हणल्या, हो माठ बघा, माझ्या कमरेला लागतोय म्हणजे त्याच्या डोक्या इतकाय. मग आता याच्यात माझ्या कमरे इतकी रवी आहे, ते घुसळणाला उभं राहायचं कसं? तेवढ्यात भगवान गेले, चौरंग घेऊन आले, लावला चौरंग, याच्यावर उभा राहतोय म्हणले. नंदबाबा म्हणले, बघ किती हुशार आहे लेकरू. यशोदा म्हणली, हो तुमच्याच वळणावर गेलंय. बहुतेक आईचा हा शब्द ठरलेला असतो. भगवान दधिमंथन करायला उभे राहिले महाराज. आई एकटक पाहायला लागली. नंदबाबाच्या पाठीमागे 1000 काम, गावचे पाटील आहेत ते गेले निघून. आई कौतुक पाहते आणि भगवान दधिमंथन करतो. मला विस्तार करायचा नाही, थोडक्यात डोळ्यापुढे आणतो. ते चित्र डोळ्यापुढे आणा. आई एकटक पाहायला लागली. खांबाला माठ आहे, त्या माठात रवी आहे. भगवान दधिमंथन करतायत, हात मागे पुढे होत आहेत, केस मानेवरती आहेत, लप 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 केस हालायला लागले, छाती मागं पुढं व्हायला लागली, श्वास फुलून आला भगवंताचा. आणि दधिमंथन करत असताना असं तिरक्या नजरेनं आईकडं पाहतोय. उन्हाळ्याचे दिवस आहे, वातावरणात गरमी दाटून आली, अंगातून घामाच्या धारा येऊ लागल्या. आणि ते नयन मनोहर रूप यशोदा एकटक भगवंताकडं नजर लावून पाहू लागली. बरहा पीडम नटवर ओपुहू कर्णयो कर्णिकारम पाहिल्या वेध लावी बैसे जीवी. काय साध आहे का महाराज? एकटक बघू लागली. मानेवर रुळणारे कुरळे कुरळे केस, उंच भरीव कपाळ, धनुष्याकृती भुवया, 8 आकड्यासारखं नाक, त्रिकोणाकृती हनवटी, सफरचंदासारखे गाल, गुलाब पाकळ्यासारखे ओठ, सावळा वर्ण, डोक्याला मोर पिसांचा तुरा, कर्दळीसारख्या मांड्या, त्याच्यावर पिवळा पितांबर, पितांबरावर शेला गुंडाळलेला, उत्तरीय गळ्यामध्ये टाकलेलं, बासरी कमरेला खोवलेली, रान फुलांची माळा गळ्यामध्ये घातलेली. यशोदेकडे तिरक्या नजरेनं पाहतोय आणि हसतोय. हसल्यामुळं डाव्या गालाला खळी पडली. 4च दात दिसतात. गीतेत वर्णन आलंय देवाच्या हास्याचं. प्रहसन्नीव भारत, 4 दात दिसतात. इतकं नाजूक हसलाय. हसल्यामुळं डाव्या गालाला खळी पडली. यशोदा एकटक ते रूप पाहते. घामाच्या धारा डोक्यातून वाहायला लागल्या. एक घामाचा थेंब त्या खळीमध्ये जाऊन विसावलाय आणि माळवदाच्या सवण्यामधून सूर्यकिरण घरात आले. नेमकं एक सूर्यकिरण गालावर पडलं. त्या थेंबावर सूर्यकिरण पडल्यामुळं तो थेंब हिऱ्यासारखा लख्ख चमकू लागला आणि त्या थेंबाच्या लख्ख प्रकाशामध्ये भगवंताचा चेहरा आणखीनच उजळून गेला. शेवटी आई आहे महाराज. टपकन
पटकन डोळ्याला पाणी आलं यशोदेच्या. अंगावर काटा उभा राहिला, कंठ दाटून आला, ओठ सुकून गेले, घशाला कोरड पडली, काळजात धस्कन झालं आणि मनात विचारांचं काहूर माजलं. किती गोड दिसतं माझं लेकरू, माझीच नजर नको लागायला त्याला. पटकन उठली, डोळ्याचं काजळ काढलं, काजळाचा तीट त्याच्या गालावर दिला, त्याला पटकन उचलून घेतलं, मांडीवर ठेवलं, पदरानं सगळ्या अंगाचा घाम पुसून घेतला, डोकं कोरडं केलं आणि मोकळ्या केसातून नाजूक हातानं बोटं फिरवायला लागली. आणि जसं केसातून बोटं फिरले, प्रेम पाना दाटून आला. भगवंताला पदराखाली घेतलं, स्तनपान करू लागली. आता हा लहरीच बाबा, 4 घोट पिले दुधाचे, स्तनपान करायचं सोडलं, पदरातून तोंड बाहेर काढलं. आईला विचारतो, आई खरं सांग, मी तुला किती आवडतो. आता आई आहे महाराज, वात्सल्य भाव यशोदेचा पहा. गळ्यालाच हात लावला यशोदेनं आणि सांगितलं, देवा तुझी शपथ घेऊन सांगते, गा देवराया, बहु आवडसी जीवा. शांत भाव झाला, वात्सल्य भाव झाला. जीवीची जीवा प्रेम भावाची भावा, तुझ वाचुनी केशवानुला आवडे, तुझ वाचुनी केशवा. जय हो. अनुसरले अजुनी का नाही, वेगिया नावा तो प्राणू माझा, याला वात्सल्य भाव म्हणायचं. अजून एक सांगू, जवळीच खेळा नका जाऊ दुरी, सांभाळा मुरारी. चला, तिसरा भाव आहे सख्य भाव. सख्य भावामध्ये एकच उदाहरण द्यायचं, अर्जुनाचं आणि भगवंताचं सख्य. सख्यत्वे अर्जुना बाणली ऐक्यता. ज्ञानेश्वरी ओघळा आणि ओव्या वाचा. माऊलींनी तोंड भरून कौतुक जर केलं असेल तर फक्त अर्जुनाचं. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरूप, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीतो असे. किती प्रेम अर्जुनावर महाराज. आमच्या जोग महाराज संस्थेचे अध्यापक प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घुले ज्ञानेश्वरी सांगायचे, अक्षरशः अर्जुनाचा विषय निघाला की त्यांच्या डोळ्याला धारा लागायच्या. ते म्हणायचे, बुवा काय प्रेम असेल अर्जुनाचं, देव इतका त्याच्यासाठी वेडा झाला आणि भारावून गेला. एक ओवी सांगायचे, बुवा अर्जुन रुसायचा, देवाचा हनवटीला हात लावायचा. असं नाही रे अर्जुना, तसं नाही रे अर्जुना, असं समजूत काढायचा देव. अर्जुनानं ज्ञानेश्वरीत म्हणजे गीतेमध्ये भगवंताची लाज काढली. लाज
अर्जुन देवाला म्हणतो तुला लाज वाटली पाहिजे. माझे गुरु, माझे चुलते, माझे आजोबा, माझे चुलत भाऊ या सगळ्यांना तू मारायला लावतो, तुला लाज वाटली पाहिजे. लाज सिना महाघोरी कर्मी सुता. अर्जुनानं देवाची लाज काढावी आणि देवानं हसत मुखानं ते शब्द ऐकून. होय पाटील, कीर्तन झाल्यावर मी जर तुम्हाला म्हणलं लाज वाटते का, गाडी जाऊ देताल का इथून माझी? एखाद्याची लाज काढल्यावर किती राग येईल महाराज. जगाच्या मालकाची लाज काढतोय अर्जुन आणि इथं तिथं नाही, 4 चौघात काढतोय. एकांतात काढणं वेगळं. 17-18 अक्षोहिणी सैन्याच्या मध्यभागी रथ उभा आहे आणि तिथं अर्जुन जोरात ओरडून म्हणतोय तुला लाज वाटली पाहिजे. आणि तरी देव म्हणतोय जाऊ दे रे अर्जुना, तसं नाही रे अर्जुना. अर्जुन रुसायचा, देव समजूत काढायचा. अर्जुन रागवायचा, देव खाली मान घालून ऐकायचा. वा वा वा, अर्जुना तुझे निवेदे, माझी देवपणाची बिरुदे, मी सगळं सोडलं तुझ्यासाठी. आता ती मला जी ओवी आणायची ती ऐका. तो कोपे तरी निवांत साहे, तो रुसे तरी बुजावित जाय, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. देवाला अर्जुनाचं वेड लागलं होतं असं माऊलींचं म्हणणं आहे. विठाला दोन चित्र डोळ्यापुढे उभी करतो तुमच्या. एक चित्र डोळ्यापुढे आणा. आता आपण रोज अभंग म्हणतो, पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळ, त्याला ओवी पण सांगतो तुम्हाला. मग सर्व भावे करुनी सेवा, अभिमानू सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाची दैवा पात्र झाले. जयाचे नाम पाप नासी, जयाचे नाम पाप नासी, हा लक्ष्मी ऐसी दासी. हे चित्र डोळ्यापुढे आहे ना. क्षीरसागर आहे, क्षीरसागरामध्ये भगवान शेष नारायण पहुडलेले आहेत. त्याच्या अंथरुणावर भगवान विष्णू नारायण पहुडले आहेत आणि विष्णू नारायणाचे पाय लक्ष्मी दाबते, पाय धुते, म्हणून आपण त्या ओवी ते पाय धुवावयाचे या दैवा. हे चित्र डोळ्यापुढे आणलं सगळं. क्षीरसागर आहे, शेष नारायण, शेष भगवान आहे, त्याच्यावर विष्णू नारायण झोपलेत आणि लक्ष्मी पाय धुण्याचं काम करते. एक चित्र डोळ्यापुढे आणा. आता हे एक चित्र लगेच दुसरं चित्र डोळ्यापुढे आणा. 24 तास ज्याचे पाय धुवायचा कार्यक्रम लक्ष्मी करते, तोच भगवान कृष्णाच्या वेशामध्ये हस्तिनापुरामध्ये अर्जुनाच्या रथाचे घोडे धुवायचा कार्यक्रम करतोय.
अर्जुनाची घोडी धुतली अनंत. धुतली अनंते संकटे बहुते निवारिली. याला सख्य भावाची भक्ती म्हणायचं. विठाल महाराज, मैत्री मैत्री एका मित्रानं दुसऱ्या मित्रासाठी करून करून काय करल हो, लाखभर रुपयाची मदत करल. लय झालं पाटील 10-5 लाखाची, पाटलासारखा मिळाला असतं मला 10-5 लाखाची करल. फार झालं तर एखादा प्लॉट नावचा करल. कोणी करणार नाही, पण लईच मैत्री असेलच जीवाभावाची. तर फार झालं एखादी गाडीची देवाणघेवाण करल. जाऊ दे, ही गाडी घे, तुलाच वापर. मित्र कितीही मैत्री झाली तर एक मित्र दुसऱ्या मित्राची बायको होईल का? होईल का सांगा? आमचा देव अर्जुनाची बायको झालाय. याला सख्य भावाची भक्ती म्हणायचं. महाभारतामध्ये नाही का झाला? काय घडलं? एकदा थंडीचे दिवस, अशीच गुलाबी थंडी पडलेली, सकाळची वेळ. 2 जण रथात बसून बागेमध्ये गेले, अर्जुन आणि कृष्ण. देव म्हटले, अर्जुना 4 दिवसापासून घोड्यांना पुरेसं पाणी मिळालं नाही. उग बादली बादली पाण्यामध्ये भागवा भागवी चालली. आलोच आहोत तर मी सरोवरावर जातो, घोड्यांना भरपेट पाणी पाजून आणतो, तोपर्यंत बागेत बस. देव गेले घोडे पाणी पाजायला, अर्जुन बागेत एकटा बसला. आता बाग फळा फुलांनी बहरून गेलेली होती. सगळीकडे हिरवळ दाटलेली होती. गायी चरत होत्या, वासरं हमरत होते, मोर नाचत होते, हरणं धावत होते, मुंगस उड्या मारत होते. मंद मंद वारा वाहत होता, झुळझुळ पाणी वाहत होतं. फुलांचा मंद सुगंध नाकाभोवती दरवळत होता. अशा रमणीय वातावरणात अर्जुन एकटा होता. सहज मनामध्ये आलं, काय प्रसन्न वातावरण आहे. अशा वातावरणात इथं जर सुभद्रा असती म्हणा तर अर्जुनाच्या मनात ते कृष्णाच्या ध्यानात, अर्जुनाच्या पोटात ते कृष्णाच्या ओठात. वाक्य नीट आहे का? पोटात असल्याशिवाय ओठात येत नाही. वाचून मनीची नाही ते वाचीस उमटेल काय. कुठलीही गोष्ट आधी पोटात पाहिजे मग ओठात येते. नसल कळत तर जुनी म्हण घ्या, आडातच नाही औऱ्यात कुठून. हे लय जुनं वाटत असलं तर नवीन घ्या, कपातच नाही बशीत कुठून. बशीत येण्याकरता कपात पाहिजे, पोहऱ्यात येण्याकरता आडात पाहिजे, ओठात येण्याकरता पोटात पाहिजे. अर्जुनाच्या पोटात सुभद्रा असती तर काळजी देवाला. देव म्हणले, माझ्या अर्जुनाला सुभद्रेची आठवण आली तर इथं सुभद्रा आलीच पाहिजे. आता आणायची कशी? त्याला काय करता येत नाही महाराज. 1 नंबरचा सोंगाड्या. आमचे गुरुवर हे फार गोड वाक्य बोलायचे, उभ्या जगाला गोंधळात टाकणारा महागोंधळी जर कोण असेल तर कृष्ण आहे. वेषांतर केलं महाराज, साडी काय नेसला, पैंजण काय घातले. महिला मंडळ आता तुमच्या डोळ्यापुढं ना काय काय केलं. ते सोन्याचं काय असतंय मनगटात घालायचं? बोला की, पाटलीनबाई नाहीत का गावात? पाटल्या पाटल्या काय घातल्या, डोळ्याला काजळ काय लावलं, कपाळा गळ्यात मंगळसूत्र काय घातलं, सगळा श्रंगार केला न हुबेहूब सुभद्राहून अर्जुनाच्या पुढे आला. अर्जुना, मी सुभद्रा. अर्जुन म्हणला, सुभद्रे तू कशी आली? आता महाभारतातली काय म्हणाली माहित नाही, आजची असती तर म्हणाली असती, तुमने पुकारावर आमचे आहे. सुभद्रा म्हणाली, तू मनात आठवण केली म्हणून मी हजर झाली. बस 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 बसले. महाभारतात बाबा उल्लेख आलाय, 2.5 घटिका गप्पा झाल्या त्यांच्या. आपण घड्याळे 2.5 तास घेऊयात. 2.5 तास गप्पा झाल्या. एक जण मला म्हणला, 2.5 तास दोघं काय बोलले असतील ओ महाराज? मी म्हणलं, तुला काय करायचे? नवरा बायको काय बोलले, तुला कायला टेन्शन आलं? मारल्या गप्पा. 2.5 तासाने अर्जुन भानावर आला. सुभद्रे, कृष्ण पाणी पाजायला गेलाय, तो कधीही येऊ शकतो, तू घरी जा. सुभद्रा म्हणली, जाते. 4 पावलं गेली ना. तुझं नाव अर्जुन नाही ना? मग काय नाही. असं मागं वळून बघितलं. मागं वळून बघितलं की अर्जुनाच्या लक्षात आलं, हा आता बाबा तुमचं जाऊ द्या, आमचं सगळ्यांचं सांगतो. आपण सगळे संसारिक आहेत. तुमच्या दोघात झाले ना? आपल्याही घरी असे प्रसंग घडतात ना. दिवाळीचा सण जवळ आला, बायको उग माग पुढं चक्र हाणती, उगच होय मग, आणि होय मग, होय होय मग म्हणलं की समजायचं 2 तोळ्याला झपका बसते या वर्षी. होय मग म्हणलं की काहीतरी आहे. देवाने असं मागं बघितलं, जाऊ का मग?
अर्जुन म्हणला थांब, कळलंय तुझ्या मनातलं. अर्जुन उठला, सुभद्रेच्या जवळ गेला, स्वतःच्या बोटातली रत्नजडीत हिऱ्याची अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटात सरकवली. जा. सुभद्रा हसली, म्हणली मनातलं कळतं अर्जुना तुला. अर्जुन म्हणला मग माझ्या मनातलं ओळखून तू आली, तुझ्या मनातलं ओळखून मी तुला अंगठी दिली. जा. गेली सुभद्रा. सुभद्रा होती का ती? झाडाच्या पलकड गेलं, बदलेली ना कपडे महाराज. लगेचच साडी सोडली, पितांबर नेसला, मोर पंख काय लावलं, कासरे हातात, चाबूक हातात. आलं बुवा. अर्जुना फार उशीर झाला का रे मला यायला? अर्जुन म्हणला देवा वेळ कसा गेला कळलाच नाही बघ. देव म्हणले अर्जुन या. इथं कोणी असलं तर माफ करा. देव म्हणले अर्जुन या. अरे 2.5 तास झालं गेलोय मी आणि तू म्हणतो वेळ कसा गेला कळला नाही. कोणी आलं होतं का काय गप्पा मारायला? वरमावरच बोटणं. आणि खोटं बोलणारे माणसं गर्दा करतात महाराज. या एकट्याचा काय वेळ जात नाही का? आणि एकट्यानं काय बसू नये का? मृदंगाचे बोल बसवत होतो. वाजवित होता अर्जुन महाराज. अर्जुन वादक होता, अर्जुन नर्तक होता, अर्जुन गायक होता. प्रमोद महाराज अजून एक गोष्ट सांगतो अर्जुनाची. अर्जुन दोन्ही हातानं मृदंग वाजवायचा. लोक म्हणतील महाराज काय पिऊन आले का गांजा? दोन्ही हातानं म्हणजे काय? मग हे काय एका हातानं? हो, हे दोघं एकाच हातानं वाजवत आहेत. दोन्ही हातानाचा अर्थ सांगतो तुम्हाला. आता या दोघांचाही उजवा हात, याला पाया म्हणायचं ना, दाहिना उजवा. यांच्या उजव्या हाताला पुडी आहे, डाव्या हाताला धूम आहे. कैलास महाराजाच्या चालीचं आवर्तन उजव्या हातानं पुडी, डाव्या हातानं धूम वाजवायचं. आणि प्रल्हाद भाऊचं आवर्तन मृदंग फिरवायचा, डाव्या हातानं पुडी, उजव्या हातानं धूम वाजवायचं. याला म्हणायचं दोन्ही हातानं वाजवणं. जमतंय का? मग हे एका हातावाले. दोन्ही हातावाले मोजके झाले महाराष्ट्रात. गुरुवर्य ज्ञानोबा माऊली लटपटे, सुभाष महाराज देशमुख, भीमसिंह बाबा. मी ऐकलं महाराज भीमसिंह बाबाने वाजवलं. दोन्ही हातानं 30 ताकद महाराज. अर्जुन दोन्ही हातानं धनुष्य चालवत होता. ओवी सांगू का तुम्हाला? देख पा सव्यसाची मूर्तीला होणी. पुढचं जाऊ द्या. सव्यसाची शब्दाचा अर्थ मराठी शब्दकोशात शोधा तुम्ही. सव्यसाची याचा अर्थ आजान भाऊ आणि दोन्ही हातानं काम करणारा. डाव्या हातात कमान, उजव्या हातानं तीर. जी ताकद उजव्या हातानं कमान, डाव्या हातानं तीर, 30 ताकद. याला म्हणायचं दोन्ही हातानं काम करणे. विठाला आपणही लेकरांचे मायबाप आहेत बघा. पोरग पोरगी गंगाखेडला कॉलेजला असू द्या, रोज ते 5:30ला घरी येत असू द्या आणि एकाच दिवशी 6:30 होऊ द्या. मग बाप सहजच म्हणते का रे बाबा कागताई तुला जरा उशीरच झाला आज यायला. लेकरू जर म्हणलं गाडी पंक्चर झाली होती, गाडी उशिरा, नाहीतर त्या पुलावर गोंधळ झाला होता, ऊसाचं ट्रॅक्टर आडवं लागलं होतं, समजून घ्यायचं लेकरू खरं बोललंय. आणि लेकरू जर म्हणलं उशीर होत नाही का आणि एका दिवशी उशीर झाला म्हणजे काय आकाश, समजून घ्यायचं सिनेमा बघून आलंय. गोंधळ केला की खोटं. देव म्हणलेलं गोंधळ करू नको, बस. घोडे जुंपले, अर्जुन मागं बसवला, सारथ्य करायला देव बसले. रथ निघाला. हा निघाला. छान निघाला रथ. आता हा नाटकीच बुवा. कासरा हातात, उजव्या हातात चाबूक. मुद्दाम चाबूक घोड्याला मारायचा. हा असं थोडा वेळ तुम्ही अर्जुन समजा की हे असा डोळ्यापर्यंत न्यायचं बोट. ती हिऱ्याची अंगठी चमकली ना अर्जुन दचकला. बापरे, सुभद्रेच्या बोटात घातलेली अंगठी ह्याच्या बोटात कशी आली? देवा रथ जरा बाजूला घेतो का? देव म्हणले मालकाचा आदेश, त्याला काय. घेतला बाजूला. का रे अर्जुना का थांबवलं? नाही ती बोटात अंगठी कुठून आली? देव हसले, म्हणले अर्जुना अर्ध्या तासापूर्वी तूच घातलीये. तू घातली म्हणल्यावर तर आईस्क्रीमच झाला अर्जुन. अर्जुन म्हणला मी सुभद्रेच्या बोटात घातली, तुझ्या बोटात कशी आली? देव हसले म्हणले 2.5 तास गप्पा मारायला का सुभद्रा आली होती काय तुला? सुभद्रा नव्हती, सुभद्रेच्या वेशात मीच होतो. काय काय बोलला सांगू का तुला? अर्जुन म्हणला रथ काढा. त्यातला विनोद जाऊ द्या. माझा मुद्दा हा आहे, एखाद्या मित्राच्या इच्छेकरता त्याची बायको व्हायची सुद्धा देवानं हरकत घेतली नाही. याला सख्य भावाचं प्रेम म्हणायचं. विठाल चौथा भाव आहे माधुर्य भाव. त्यालाच कांत भाव असं म्हणतात.
कांत भावामध्ये देवाला करायचं असतं पती आणि आपण व्हायचं असतं पत्नी. असे खूप अभंग आहेत की नाही. दुरुळू अंबुला केला गे बाई, ब्रह्मादिका जो न पडे ठाई. किंवा तुकोबाराय सुद्धा म्हटले का नाही, बळच आम्ही याचं घर निघालो. घर गे सारे सावळे परब्रह्म. पती केलंय देवाला. आणि गोडवा सांगतो तुम्हाला, हे नातं जसं देवाला आवडतं, हे भक्ताला जसं आवडतं तसं देवाला पण आवडतं. बाबा ज्ञानेश्वरीत 2 ओव्या सांगतो तुम्हाला. अर्जुना गातो भक्तू तोची योगू तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतो ऐसा पढिये. वल्लभा म्हणजे पत्नी आणि कांत म्हणजे पती. दुसरी ओवी घ्या. तेषामहम समुद्धरता, या श्लोकावर भाषांतर करताना माऊली बोलले, तेवी ते माझे कलत्र हे जाणीजे, काही से नाही नलजे तयाचे निमी. सर, कलत्र शब्दाचा अर्थ शब्दकोशात कुटुंब असा केलाय. आपण आपल्या पत्नीला काय म्हणतो? हे आमचं कुटुंब म्हणतो की नाही आपण. कोणी घर म्हणतं, हे आमचं घर. कोणी डायरेक्ट म्हणतं, ही माझी बायको. काही इंग्रजी बोलतात, शी इज माय मिसेस, मिस्टर अँड मिसेस. पुढारी लोकांचं तर वेगळंच असते. महाराज ह्या आमच्या गृहमंत्री, म्हणजे हा मुख्यमंत्री, घरातल्या घरात ह्याचं सरकार. त्याच्यात थोडं इंग्रजी शिकलेलं असलं तर ह्या आमच्या होम मिनिस्टर, म्हणजे हे चीफ मिनिस्टर. हे बाकी जाऊ द्या, आपलं मराठवाड्यातलं सांगतो. हे असे जुने बाबासारखे ज्येष्ठ नागरिक, हे पटक्यावाले असे भेटले आम्हाला, घरी नेणार आणि मग सांगतात, महाराज हे 2 पोरं, त्या 2 सुना, ते 4 नातरुंड. आणि म्हातारीकडे बोट करून म्हातारा इतकं गोड वाक्य बोलतंय, महाराज हे आमचं म्हणा 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 हे आमचं खटलं. बारदा, इकडं बारदाना म्हणतात, बारदाना तर बारदाना, आपल्याला खटलं. भगवान सुद्धा त्या ओवीत हेच बोललेत, भक्त म्हणजे माझं खटलं आणि मी त्याचा धनी. हे खटलं आणि धनीचं जे नातं आहे त्याला कांत अथवा माधुर्य भावाचं नातं म्हणतात. विठाला 5वा भाव मला अभंगासाठी डोळ्यापुढे आणायचा आहे, तो दास्य भाव आहे. तू माझा स्वामी, मी तुझा. तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास. खूप अभंग आहेत. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धिक झाले जिने माझे पंढरी राया, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी. आजच्या अभंगामध्ये तुकोबारे या दास्य भावामध्ये आहेत. दास्य भावात असलेल्या दासाची भगवंताविषयी अपेक्षा एकच असते, सर्वस्व त्यानं त्या भगवंताला अर्पण केलेलं असतं. मी हा अभंग निवडण्याचं बाबा कारण आहे, मला हा अभंग इथं लावायचा आहे. आपल्या सर्वांच्या सद्गुरू आईसाहेब आहेत देवईमाय, त्यांच्या प्रती आपल्याला ह्या भावना व्यक्त करायच्यात. जसं तुकोबाराय देवाला दास्यत्व भावानं बोलतायत, तसं आपण आईसाहेबांना दास्यत्व भावानं बोलायचं. आम्ही तुमचे दास आहोत आणि तुम्ही आमच्या भगवंत आहात, तुम्ही आमच्या सर्वस्व आहात. तेव्हा तुमचं हे जे रूप आहे, हे ध्यान आहे, आमच्या डोळ्यापुढं असंच राहिलं पाहिजे. आता हे ठिकाण राहो, आता हे ठिकाण
आता हेची ध्यान राहो राहो आता हेची दास्य भाव. आपण आई साहेबाचे सगळे दास आहे. आपण आई साहेबांना एकच म्हणायचं, राहो आता हेची डोळा हेच ध्यान राहो. 52 वर्ष झालं आम्ही आपल्या सेवेत आहोत. तुमचं हे रूप आमच्या डोळ्यामध्ये आजपर्यंत जसं राहिलंय तसं आमचं आयुष्य आहे तोपर्यंत हे राहिलं पाहिजे. ऐका, भक्ताच्या भावना असतात. 3 प्रकारचा राग सांगितला शास्त्रामध्ये. एक विरह राग आहे, दुसरा मिलन राग आहे आणि तिसरा पूर्व राग आहे. देव भेटला नाही भेटावा ही अपेक्षा, याला पूर्व राग म्हणायचं. देव भेटून गेलाय पुन्हा भेटावा ही अपेक्षा, त्याला विरह राग म्हणायचं. देव समोर आहे पण तो नजरेआड झाला नाही पाहिजे ही भावना, त्याला मिलन राग म्हणायचं. विठाल आजच्या अभंगात मिलन राग आहे. देव डोळ्याआड झाला नाही, समोरच आहे. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. जो मी तुझं पाहे, हे ध्यान, हे रूप, हे सौंदर्य तुझं डोळ्यात असंच राहिलं पाहिजे. ऐका, आता देव संत डोळ्यामध्ये का राहिले पाहिजे त्याचं 2 मिनिटात कारण सांगून पुढे जातो. देव आपल्या डोळ्यापुढं का असावा एका श्लोकातून सांगतो. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्मानी तस्मिन दृष्टे परावरे. देव आपल्या नजरेत जर कायम राहिला तर हृदय ग्रंथीचा भेद होतो, संशयाचा छेद होतो आणि कर्माचा क्षय होतो. म्हणून राहो आता ह्याची ध्यान. आपण तेच इकडं आई साहेबाकडे लावायचं. देवते संत, देवते संत निमित्त त्या आणि ते रूप डोळ्यात राहिलं पाहिजे. ही भगवंतानं आपल्याला दिलेली आज्ञा आहे. ज्ञानेश्वरी वाचा. भगवान अर्जुनाच्या निमित्तानं जगाला सांगतात, आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रूपडी तेथ दृष्टी पडो आवडी. पुढचं जाऊ द्या. आवडीनं त्या रूपाला आपण डोळ्यामध्ये साठवलं पाहिजे. मग देव जसा डोळ्यात असावा तसे संत असावे. म्हणून राहो आता हेची ध्यान. डोळा हेचे ध्यान राहो. आता मन लंपट हो क्रियापद नसलं तरी घ्यायचं. ऐका, आता मन का लंपट झालं पाहिजे. लंपट शब्द काय फार चांगला नाही. विषय लंपट, स्त्री लंपट, भोग लंपट, शक्यतो ह्याच अर्थानं हा शब्द येतो. तुकोबाराय म्हणतात, तो दोष आम्ही स्वीकारायला तयार आहे. आमचं मन तुमच्या पायाच्या ठिकाणी लंपट होऊन पडून राहिलं पाहिजे. विठाला ऐका, आता
मनाचं आणि पायाचं नातं. आपण देवई माईच्या पायाची सेवा करावी. सगळ्या संतांची गीतेची तीच अपेक्षा आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनियाथे आणावे, तरी संताया भजावे, तनु मनु जीवे. त्या चरणाला फार महत्व आहे. आता ऐका, हे ते चरण आपल्या मनामध्ये का असावेत. एक गोड अभंग डोळ्यापुढे येतोय, तो एकदा तुमच्याकडून घेऊ आणि मग पुढचा भाव डोळ्यापुढे आणू. हे मन जगाच्या पाठीवर कुठेही घेऊन जा, स्थिर राहत नाही. आणि एकदा देव किंवा संताच्या पायाजवळ गेलं की कुठंच जात नाही. आदा कोटी दावे मन, आदा कोटी दावे मन, लागली का सांगड. तुझे चरण देखलिया आता कोठे धावे, मनाला स्थिर्य देणारे त्याचे चरण आहेत. आणखी एक अभंगन ओवीची सांगड लावायची मला. माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली. कशाप्रमाणे झालं दृष्टांत फार गोड आहे. नोहे सारिता निराळे लवन मेळविता. हा जसा अभंगात दृष्टांत आला तसा ओवीत पण आला. अगोदर दृष्टांत सांगतो. नरळत सारखं गाव, देवई मायचा उत्सव. बाबांना वाटलं यावर्षी सोहळा मोठा करू, जसा 50व्या वर्षी आपण केला. मग पोरांनाही गावकऱ्यांनाही वाटलं चला एक कामच करू गड्या, आई साहेबाच्या पादुकाची मिरवणूक हत्तीवरून काढू. इथून तिथून नाही, मरडगस गाव फाट्यावरनं तिथून हत्तीवर पादुका ठेवायच्या. वाटत काय गोपा का भोपा जे आहे ते वाचली पाटी काहीतरी नाव होतं. त्या गावावरनं इथं आणायची, गावातून वाजत गाजत. मग हत्ती, आता हत्ती कुठं उपलब्ध आहे. चला म्हणले कोल्हापूरला जाऊ. कोल्हापूरला गेले, ते म्हणले वा सगळे हत्ती साताऱ्याला गेलेत. एक कार्यकर्ता म्हणला अनंत महाराजासारखा, ती हत्ती उभा दिसत नाही का म्हणले. ते म्हणले ते हत्ती नाही, पुतळा आहे हत्तीचा. अहो रुबाबदार दिसतोय म्हणले, पुतळाच घेऊन जातो आम्ही. ट्रक मध्ये घातला हत्तीचा पुतळा, हुबेहूब हत्ती दिसणारा आणला. आता रस्त्याचे काम चालू आहेत, सगळा धुरळाच धुरळा, सारा खेकानाच खेकाना. हत्ती मळाला. मरडसगाव फाट्यावर आणल्यावर बाबा म्हणले अरे अरे हत्ती तर आणला गड्या तुम्ही, पण सगळा मळवून आणला. एक काम करा, वापस गंगाखेडला न्या आणि गंगेमध्ये हत्ती धुवा आणि मग माघारी घेऊन या. पोरही महाराज सर्फ एक्सेल काय साबण काय 50-50 पोरं गेले हत्ती धुवायला. आता पुढचा ऐका. जो हत्ती गंगेवर धुवायला नेला तो हत्ती बनवला होता मिठापासून. हत्ती गंगेला गेला आणि स्वच्छ धुवून माघारी आणला. बरोबर आहे का. कशाला येईल माघारी. का आलवनाची कुंजरी सुदली आलवन सागरी, होयची ना माघारी परती जैसे. आता ऐका, आई साहेबांचे पाय म्हणजे पाण्याचा सागर आहे आणि आपलं मन म्हणजे मिठाचा हत्ती आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा शाबास. माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी, संसार व्यसनी पडोनी. देवा माझे मन
देवानं नरड दिलंय हो, गळा दिला नाही. नाही तर तुमचा आवाजच बंद केला असता, त्याच्यावर नेला असतं. जाऊ दे, आता दिलं नाही. त्यांना ते दिलंय, आम्हाला बोलण्याचं दिलंय. गोड महाराज हे मोतीराम महाराजांच्या परंपरेतले सगळे गुणवान मंडळी आहेत. आहे वेळ, एक गोष्ट सांगून देतो, पुन्हा लक्षात राहतंय नाही राहतंय. आज किती तारीख आहे? 26. उद्या 27 तारखेला सकाळी 7:30 ते 9:30 जी टॉकीज बघा. उद्या बंकट स्वामींचं चरित्र सांगणार आहे. आणि 27-28 उद्या 26 आहे ना. आज 25 आहे. उद्या 26ला बंकट स्वामी आहेत. 27 आणि 28 तारखेला 2 दिवस न चुकता सकाळी जी टॉकीज आपापल्या घरी लावा. पूर्ण 2 दिवस 4 तास आपल्या परिसराचं वैभव प्रातस्मरणीय सद्गुरू मोतीराम महाराजांचं चरित्र, संपूर्ण चरित्र जन्मापासून ते निर्याणापर्यंत संपूर्ण चरित्र 4 तास सांगितलंय. परवापासून म्हणजे 27 तारीख आणि 28 तारीख 2 दिवस सकाळी 7:30 ते 9:30 जी टॉकीजवर मी स्वतः महाराजांचं चरित्र 4 तास शूटिंग झालं. त्याचे प्रमोसुद्धा बाहेर आलेत, बघायला विसरू नका. 7:30 ते 9:30 काही टेन्शन तर नाही ना महाराज. लाईटीचं तेवढं बघा, जाता असली तर सांगा, तेवढे 2 तास लाईट घालवू नका. पाटील तुमच्या भागातही सांगा. मला जेवढी ताकद लावता येते तेवढी लावली. महाराजांवर माझं नितांत निष्ठा आहे, भावना आहे, श्रद्धा आहे. त्या भावनेतून चरित्र अत्यंत ताकद लावून केलंय. अवश्य बघा. आणि काही माझं चुकलं असेल तर आवर्जून बाबांकडून फोन घ्या आणि मला सांगा की चरित्रात तुम्ही हे चुकीचं बोललात वा पुढं कुठं बोलताना ही चूक दुरुस्त करा. बिलकुल. मी काय पुस्तकात वाचलं, लोकांकडून जे काय ऐकायला मिळालं जुन्या माणसांकडून ते मांडण्याचा प्रयत्न केलाय. जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केलाय. अवश्य बघा. आणि काही चुकलं असेल तर बिलकुल पदरात घ्या आणि मला सांगा, चुकलेलं आवर्जून सांगा, म्हणजे मी भविष्यामध्ये नक्की त्याच्यात दुरुस्ती करेल. जी टॉकीज म्हणजे 150 देशात पाहिल्या जाते महाराज. आज सकाळी बंकट स्वामीचा पहिला भाग झाला तर मला अमेरिकेतनं व्हिडिओ कॉल आला. काल जोग महाराज सांगितल्यानंतर जपानमधून व्हिडिओ कॉल आला होता. मराठी माणूस जिथवर आहे राहायला तिथवर जी टॉकीज पाहिल्या जाते. 150 देशामध्ये मोतीराम महाराजांचं चरित्र जी टॉकीजच्या माध्यमातून जाणार आहे आणि ते माझ्याकडून गेलं याचा जेवढी मला जाहिरात करता येते तेवढी केली आहे. तुमच्यापर्यंत जाहिरात आली असेल तर ती पुढं पाठवा, लोकांना बघायला सांगा. मी मन आणि पाय सांगत होतो. आपलं मन म्हणजे मिठाचा हत्ती आहे आणि आईसाहेबांचे पाय म्हणजे पाण्याचा सागर आहे. मग हा मिठाचा हत्ती त्या पाण्याच्या सागरात गेला की तो वेगळा राहत नाही. म्हणून डोळा हेच ध्यान राहो, मन लंपट हो. नाही साहेब, तुम्ही जर असं केलं तर मग मात्र आम्ही तुम्हाला हृदयात कोंडून ठेवल्याशिवाय
करायचे. तुमचं रूप आमच्या डोळ्यात ठेवायचं, आमचं मन तुमच्या पायाजवळ ठेवायचं. हे 2 कामं तुम्ही केले की 3रं काम आम्ही करणार. जीवे कोंडू कोंडूनी धरीन. मग जीव घ्यायचा नाही, जीवे. काय काय माणसं जीवच घेते ह्याचं. रोज म्हणणारे अभंगातच घोटाळा होतो महाराज. हरिपाठ रोज म्हणतो म्हणून घोटाळा होतो. बरेच जण म्हणतात भजे खा तोरीत. भजे खा तोरीत. घोटाळ्यात पडतो हरिपाठ महाराज. वाटतो सोपा आपल्याला. योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी. दंभधर्म म्हणलं तर जाग्यावर, करिशीजना म्हणलं की 2 किलोमीटर पुढे जाते हरिपाठ. तीर्थवर्त नेम भाविवेन सिद्धी वायाची उपाधी. इथं करिशीजा, इथं दंभधर्म म्हणलं की रिवास येते माग 4 किलोमीटर. काय काय तर फार मजा करतात महाराज. ज्ञानदेवाप्रमाण आत्महानिदान समाधी संजीवन हरिपाठ. आणि पुन्हा म्हणते आज लय लवकर झाला, लवकर होईल नाही तर काय होईल. आणि काही शेवटातून माघारी येते. ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, तिथं म्हणतंय सर्वागटी पूर्ण एक नांदे. आणि पुन्हा म्हणते आज हरिपाठ संपन्नच झालाय, कसा संपायचा इतका घोटाळा केल्यावर. कोंडू कोंडूनी धरीनं जीव नाही, जीवे. याचा अर्थ हृदय. आम्ही तुला हृदयामध्ये कोंडून ठेवू. मला आई साहेबांच्या बाबतीतच हा अभंग घ्यायचा होता. त्यांच्या पायाच्या ठिकाणी आपलं मन स्थिर राहावं, त्यांचं रूप आपल्या डोळ्यात राहावं, आणि मग आपण त्यांना आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान करावं. कोंडू कोंडूनी धरीनं आणि देह भावे, देह भावानं आम्ही तुमची पूजा करू. याच गंगाखेड तालुक्यामध्ये जन्माला आलेल्या एका स्त्री संतांनी हा पराक्रम 750 वर्षापूर्वी करून दाखवलाय की नाही. धरीला पंढरीचा धरीला खाना केला आत विठ्ठल कोंडीला. बस आपण आई साहेबांच्या पुढे ही भावना व्यक्त करायची. आम्ही देहभावानं तुमची पूजा करू, हृदय सिंहासनावर तुम्हाला विराजमान करू. आता एकदा त्या हृदय सिंहासनावर बसल्यावर आपण त्यांची देहभावानं पूजा केल्यावर पुढे कीर्तन कशाला करायचं. हृदय सिंहासनावर बसवेपर्यंतच कीर्तन आणि देहभावानं पूजा करेपर्यंतच कीर्तन. पुढं थेट विठोबा रुक्माईच. स्मरणीय सद्गुरु देवई माय 52वा पुण्यतिथी उत्सव आदरणीय महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत सुंदर अशी ही संस्थांची चाललेली वाटचाल आणि तुम्ही सर्व परिसरातील भाविक मंडळी सर्वांच्या उपस्थितीनं, गुणीजन मंडळीच्या उपस्थितीनं कार्यक्रमाला देखणं आणि गोड स्वरूप प्राप्त झालं. सर्वांच्या प्रति आदराची भावना ठेवून मातोश्रीच्या चरणावर त्रिवार नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला विराम. ज्ञानेश्वर हरिभक्तपरायण सुरंजन महाराज भेंडेकर, त्यांना साथ करते पिंटू महाराज वैतगवाडी.
Sa
पंढरीचा वार करी वारी कोणी द्यारी संत संगे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे देशना पंढरीचा वार करी मागणे देख तुझ प्रती आहे या संतास निर्वी हेच मज दे तुका म्हणे आता उदार तो होई श्री संत देवमाई यांच्या 52व्या पुण्यतिथीनिमित्त हरिभक्तपरायण तुकारामजी महाराज मुंढे टोकवाडीकर यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी कीर्तन केलेले आहे. त्यांनी आपल्या कीर्तनामध्ये राहो आता हेची ध्यान ह्या अभंगाचा भावार्थ सोडवित असताना त्यांनी 5 प्रकारचे भाव या ठिकाणी आपल्याला श्रोत्यांना सांगितलेले आहेत आणि यामधला शेवटचा भाव म्हणजे दास्यभाव. हा दास्यभाव सांगत असताना आपल्या संत देवमाईविषयी आपल्या सर्वांच्या परिसरामधल्या सर्व भावी भक्तांमध्ये हा दास्यभाव सर्वांमध्ये उत्पन्न व्हावा आहेच आपल्यामध्ये हा भाव असा हा भाव वृद्धिंगत व्हावा म्हणून या ठिकाणी त्यांनी आपल्या कीर्तनामधून सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं कीर्तन महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून त्यांचं संस्थांच्या वतीनं आणि हरिभक्त पारायण तुळजाजी महाराज देवकर यांच्या सुद्धा वतीनं महाराजांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर या कीर्तनामध्ये मृदंगाचार्य म्हणून प्रमोदजी महाराज आणि हरिभक्त पारायण विनायक महाराज दत्तवाडीकर यांनी पण चांगल्या प्रकारे साथ दिली. त्यांचाही संस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार. आणि या कीर्तनामध्ये गायक मंडळी म्हणून हरिभक्त पारायण कैलास महाराज पौळ यांनी तर आपल्याला असं मंत्रमुग्ध केलं की जणू काही पंडित भीमसेन जोशी आता कोठे धावे म्हणा हे प्रमाण त्यांनी जेव्हा दिलं त्यावर खरोखर सर्व श्रोते मंडळी मंत्रमुग्ध झाली. असंच यांचा हा वृद्धिंगत हरिभक्तपरायण कैलासजी महाराज यांचं हे गायन वृद्धिंगत व्हावं अशी ईश्वरचरणी संत देवमाईच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर आमच्या रोजच्या कीर्तनामध्ये पिंटू महाराज वैतागवाडीकर यांचाही अतिशय सुंदर असा आवाज आहे. त्यांनी पण सर्वांना मंत्रमुग्ध दिलं. त्यांचंही या संस्थाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर सुरंजन महाराज अतिशय नवीन नेतृत्व भजनामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यांचंही आमच्या संस्थाच्या वतीनं खूप खूप आभार. त्याचबरोबर प्रल्हादजी महाराज यांचा सुद्धा या संस्थाच्या वतीनं आभार आहे. यादव महाराज आणि सर्व गुणीजन मंडळी या सर्वांचं आमच्या संस्थाच्या वतीनं ठीक आहे. सुरंजन महाराजांना विनंती आहे आपण समोर यायचं आहे आणि महाराजांना हरिभक्तपरायण तुळजाजी महाराज देवकर यांना विनंती आहे सुरंजन महाराजाचा आपण या ठिकाणी सत्कार करावा. आणि या कीर्तनामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे श्रोते आम्हाला लाभले. अधूनमधून ज्ञानेश्वरीच्या ओव्या पण कांदे सरांनी या ठिकाणी महाराजांना सांगितल्या. त्याबरोबर कांदे सरांचाही या संस्थांच्या वतीने आभार आहे. पडेगाव डिग्रस या गावातून जी मंडळी आलेली आहे गायक मंडळी यांचा पण आभार आहे. सर्व गुणीजन मंडळीचं मी संस्थाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. सर्व महिला मंडळीचं पण आभार मानतो. आणि उद्याचे कीर्तन हरिभक्तपरायण हनुमान महाराज आवलगावकर यांचंही सुंदर अशा प्रकारचं कीर्तन आहे. त्यांचंही मी उद्या सर्वांना श्रोते मंडळी विनंती करतो आपण उद्याच्याही कीर्तनाला असंच या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि यानंतर सर्व उपस्थित भजनी मंडळीचं जागर होईल. आणि त्याचबरोबर सुरंजन महाराज सुद्धा या जागराला या ठिकाणी थांबणार आहेत. त्यांचंही गायन आम्ही सर्वजण ऐकूया. सर्वांचं मी संस्थाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. देव तुकाराम